महानगरपालिका नारेगाव शाळा या ठिकाणी आपण फायर अग्निशमन यंत्रणा ॲक्टिव्हेशन या ठिकाणी शिकणार आहोत की एखाद्या वेळेस आग लागल्यावर आपल्या शाळेमध्ये जे फायर एक्सटिंग्विश आपल्या प्रत्येक वर्गासमोर उपलब्ध आहे, ज्याला होल्ड केलं आहे, त्याचं एक वजन आहे विशिष्ट. तर या विशिष्ट वजनाचे जे फायर एक्सटिंग्विश कसे वापरायचे या संबंधित प्रात्यक्षिक या ठिकाणी मी स्वतः तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. या फायर एक्सटिंग्विशमध्ये याला रिफिल करावं, जसं आपण गॅस भरतो तसं याला रिफिल करावं लागते. याची एक्सपायरी पण असते, 1 वर्षाच्या आतपर्यंत त्याला पुन्हा भरावं लागते. जर वापरलं नाही हे खराब होत असतात. याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जो वायू ज्वलनास मदत करत नाही असा त्या ठिकाणी भरला असतो. ज्यावेळेस एका ठिकाणी आग लागते त्यावेळेस आपण त्याची फवारी त्याच्यावर करत असतो आणि हवेचा संपर्क तुटल्यामुळे ती आग आटोक्यात येते. परंतु हे फायर एक्सटिंग्विश जे आपण वापरणार आहे हे छोट्या आगीसाठी वापरणार आहे. हे वापरण्यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगीची गरज नसते. फक्त याची जाणकारी आपल्याला पूर्णपणे माहीत पाहिजे. हे हेवी आहे, वजनदार आहे, म्हणून आपल्या मोठ्या मुलांना याचा सहज वापर करता आला पाहिजे, त्याला ते पिकअप करता आले पाहिजे. आता तुमच्या समोर याला लाल रंग लावलेला आहे. लाल रंग का लावलेला आहे? कारण लाल रंगाची वेवलेंथ सर्वात जास्त असल्यामुळे लाल रंग आपल्याला लगेच दिसतो आणि याचं इंडिकेटर या ठिकाणी इमर्जन्सी काहीतरी यूज आहे म्हणून आपण याचा वापर करत असतो. ही साहित्य तुम्हाला छोट्या आकारामध्ये याचं वेट असतं. रिक्षा असेल, CNG गॅस असतील, ट्रक असेल, रेल्वे असेल, मोठ्या मोठ्या बसेस असेल, त्या ठिकाणी तुम्हाला हे सहज दिसतं. पुन्हा सांगते, लक्षात घ्या. परंतु त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला माहीत नसतं. मग आग लागते आणि कधी कधी आग मोठी पण होते आणि नुकसान देखील झालेलं आपण बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे. म्हणून याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. तर याच्यामध्ये सगळ्यात तुम्हाला अगोदर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष त्याला वापरणार आहोत तर तुम्हाला ही पिवळ्या रंगाची एक टॅग दिसते. याचा अर्थ असा असतो की ही वापरलेली नाही. तुम्हाला मी सांगितलं ही सिंगल यूज आहे. कशी आहे? सिंगल यूज. जर या ठिकाणी याचा लॉक मी तोडला, आता लक्षात घ्या, हा लॉक तोडलेला आहे आणि तुम्हाला जर यूज करायचे असेल तर तुम्हाला याला तोडावं लागणार आहे. आता मी तोडली, याचा अर्थ काय झालेला आहे? ही आता पुन्हा वापरात येऊ शकत नाही. म्हणजे मी आता तोडली म्हणजे मला याला वापरावं लागणार आहे किंवा तिला पुन्हा हात लावायचा नाही. नाहीतर हे जर लॉक नसला आणि आपण घेऊन पळालो तर मला सर आगच विजली नाही, असं चालणार नाही. म्हणून हा लॉक बघा, हे सील आहे की हे फिटिंग आहे किंवा याला आपण वापरू शकतो. आणि याच्यावर तारीख पण असते बघा. तुम्ही जर बघितलं असेल तर या ठिकाणी एक्सपायरी लिहिली बघा, 6/12 रिफिल ऑन द डेट 7/12/2024 आणि नेक्स्ट रिफिल लिहिलंय 6/12/2025 पर्यंत या ठिकाणी रिफिल तारीख त्याला कन्फर्म असते. ती तारीख सुद्धा आपण बघितणं आवश्यक या ठिकाणी आहे. आता यूज करण्याच्या अगोदर लक्षात घ्या, आता सपोज या ठिकाणी आग लागलेली आहे, लावा. आता या ठिकाणी मी काय केले, आग लागलेली आहे, जिथं कुठं हा कॅन आपल्याला दिसेल त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, याला उचललं पाहिजे. बरोबर. मी काय करणार आहे, 5 सेकंदामध्ये मी सील तोडलेला आहे. सील तोडल्यावर याला आणखी एक लॉक आहे बघा, दिसते तुम्हाला कडी. ही कडी सुद्धा मी काय केली आता ओपन केली आहे. म्हणजे या ठिकाणी मी त्याला आता यूज करू शकतो. तत्पूर्वी त्याच्यावर एक प्रेशर मशीन आहे बघा, जे दाखवते तुम्हाला. या कॅन मध्ये तुम्हाला किती प्रकारचा प्रेशर मेंटेन केला आहे. ग्रीन सिग्नल दाखवते, याचा अर्थ आपल्याला लागलेली आहे आणि मी रेडी पोझिशन मध्ये आहे. मी आता काय केले, हा कॅन असा धरला, बरोबर. आणि मी काय म्हणणार आता, आग 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 असं या ठिकाणी मी काय करणार आहे, ओरडणार या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी मी आता आग विझवायला जातो. मी काय म्हणणार, फायर फायर फायर. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला समोरच्याला अलर्ट सुद्धा करायचं आहे.